चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजीनगर मधला पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आलाय. देवळाई तांडा इथं माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप सुरू होतं. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी हा आरोप केलाय. पोलिसांच्या देखरेखीमध्ये पैसे वाटपाचा प्रकार सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला. याच्या ऑफिसवर मी तुम्हाला जाऊन आपली जिम्मेदारी राहिली पाण्याचा नळ आणतो मतदान एक बुटिंग गाडी लिखत होती. हा सगळं करू आपण. तुम्ही तांडा घेऊन रोड पाणी ड्रेनेज मग करून हे गाय शब्दी रे गेल्या संदीप सकाळी जितक्या लवकर ऐक ना तुला आहे ना 200-500 संध्याकाळी एक्स्ट्रा घेतली. शाही बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि अशी शाही बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग ॲग्रेसिव्हली कारवाई का करत नाही? मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, संभाजीनगरमध्ये नेमकं घडतंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वोटर आयडी घेण्याचा प्रकार, आता पोलिसांच्या देखरेखीमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप, काय घडतंय संभाजीनगरमध्ये? आणखीन दोन महत्त्वाच्या गोष्टी सातत्यानं समोर आलेल्या आहेत. काल या ठिकाणी आरोप केला गेला होता की वोटर आय डी घेऊन या ठिकाणी पैसे दिले जातात. म्हणजे 1000 रुपये आधी द्यायचे, नंतर 500 रुपये द्यायचे शाही लावल्यानंतर. आणि आता तर थेट देवळाई परिसरातील एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी समोर आणलेला आहे. आणि त्यामध्ये तर प्रत्येक मतदाराला 500 रुपये या ठिकाणी देऊन ठराविक जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी मतदान करा अशा प्रकारचं आवाहन केलं जातं आहे. हा देवळाई तांडा या ठिकाणचा व्हिडिओ आहे. आणि एक माजी नगरसेवक जो आपल्याला व्हिज्युअल्समध्ये दिसतोय तो थेट या ठिकाणी हे तुमचे किती मतं, 8 मतं तर त्याचे हे 4000 रुपये अशा प्रकारच्या त्यामध्ये संभाषण दिसतंय. आणि त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांवर प्रश्नचिन्ह अंबादास दानवे यांनी निर्माण केलेलं आहे. आणि खुलेआम अशा पद्धतीनं पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. आणि पुन्हा एकदा या व्हिडिओ थेट निवडणूक आयोगाला ट्विट करणार असल्याचं आणि त्यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलेलं आहे. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि पुढच्या 24